असं सांगतात ती प्रॅक्टिस करताना तुम्हाला बंदुका उपलब्ध नव्हत्या, तुमच्याकडे गोळ्या नव्हत्या, त्या वरळीला शूटिंग रेंज म्हणून जे काय होतं त्याचा दर्जा इंटरनॅशनल नव्हता. काय परिस्थिती होती तिकडे? परिस्थिती अगदीच बिकट होती. म्हणजे तिथे अगदीच 4 खांब होते, त्याच्यावर एक पत्र्याचं छप्पर होतं. 7-8 जणींमध्ये अशा 1-2 रायफली होत्या. त्यांची परिस्थिती पण कधीतरी त्याच्यातनं गोळी चालली तर चालली नाही तर नाही असं होतं. अगदी जुन्या रायफली होत्या तेव्हा. आणि एक त्याला कारण म्हणजे आम्ही एकत्र गेलो सगळ्या मैत्रिणी आणि सगळ्या आम्ही एकत्र असल्या कारणाने एकमेकींचा आम्हाला सपोर्ट होता आणि एकमेकींची आवड आमची मिळत जुळत होती म्हणून आम्ही एकत्र जर मी एकीने सुरू केलं असतं तर मला हे कठीण झालं असतं कंटिन्यू ठेवणं. पण चला दीपाली पण चालली आहे, नाही आपण पण जाऊया, राखी पण चालली आहे, आपण पण जाऊया, असं करत करत ते कंटिन्यू राहिलं. मग बाम सरांनी पण आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं, संजय सरांनी चांगला गायडन्स दिला. हे सगळं एकत्र मिळून आल्या कारणाने आम्ही तिथे टिकून राहिलो. आणि त्याच्यानंतर एनसीसी मुळे आमच्या अंगात जे गुण बाणवले गेलेले की डिटर्मिनेशन, डेडिकेशन, की हे ध्येय गाठायचं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत, हे आमच्याकडे 5 वर्ष मी एनसीसी करत होते, त्यामुळे काहीतरी करायची अशी जिद्द आमच्यात होतीच की काही असो, तुमच्या हातात काही नसलं तरी ते तुम्ही करू शकता. ते हातात खरंच काही नव्हतं तुमच्या? हो, अगदी खरंच काही नव्हतं. कसं केलं तुम्ही हे जरा सांग. म्हणजे गोळ्या नसताना तुम्ही नेमबाजीचा सराव कसा केलात हे जरा सांग. नेमबाजीचा सराव म्हणजे आम्ही फक्त होल्डिंग प्रॅक्टिस करायचो. ती रायफल हातात घ्यायचो आणि असं मेंटली विज्युअलाइज करायचो की आम्ही शूट करतोय, मग ते शूट झाल्यानंतर काय होऊ शकतं, हे सगळं आम्ही मेंटल ट्रेनिंगच्या जोरावर आमची प्रॅक्टिस केली, ज्याला ड्राय प्रॅक्टिस म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही ॲम्युनेशन यूज करायचंच नाही कारण ते नसायचंच आमच्याकडे. तसं करत करत आम्ही होल्डिंग प्रॅक्टिस करायचो. मग बामसर कुठून तरी किंवा स्वतःच्या पगारातनं असोसिएशनकडनं थोडे पैसे जमा करून आम्हाला नॅशनल चॅम्पियनशिपला किंवा स्टेट चॅम्पियनशिपला पाठवायचे आणि त्या मॅचपुरती आम्ही कशाबशा गोळ्या विकत घ्यायचो आणि ती मॅच खेळायचो. आणि ती मॅच बऱ्यापैकी व्हायची. म्हणजे एवढं सगळं नसतानाही आम्ही, एवढ्या चांगल्या रायफल्स नसतानाही एवढं सगळं करू शकतो. मी नक्की कधीतरी आपल्याला काहीतरी साधनं मिळतील आणि आपण हे करू शकू, हे आमच्यात सगळ्यांची जिद्द होती या मुलींची आणि आपण हे करून दाखवूया. आणि मग हळूहळू आम्हाला याचं पण महत्त्व पडलं की बामसर स्वतःचा वेळ एवढा घालवून की त्यांच्यात पण किती ती इच्छा प्रबळ होती की नाही, ह्या मुलींना आपण वर आणायचंच, ह्या मुलींकडनं काहीतरी करून घ्यायचंच. संजय सर सुद्धा स्वतःचे कामं टाकून आम्हाला शिकवायचे, मग ह्यांच्यासाठी तरी आपण काहीतरी करून दाखवूया आणि आपण हे करू शकतो, ह्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे आम्ही ते कंटिन्यू. पण अशा प्रॅक्टिस मध्ये खूप वेळा निराशा येत असेल, कंटाळा येत असेल, काय चालवलं इथे, गोळ्या नाहीत, बंदुका नाहीत, काय आपण हे करतो. तुम्ही इंटरनॅशनल शूटर्स विषयी जेव्हा ऐकत असाल त्यावेळेला, तेव्हा त्यांना खूप साधनं उपलब्ध होती. जर्मनीमध्ये हा खेळ पॉप्युलर होता, युरोपियन काही कंट्रीजमध्ये पॉप्युलर होता. ते सगळं ऐकल्यावर आपल्याला सरकारी मदत मिळत नाही याची निराशा येत असेल. ती निराशा काय होती आणि तिच्यावर मात कशी तुम्ही करायचं? कधी कधी असं वाटायचं की खरंच आपण वेळ फुकट घालवतोय का, कारण 8 वर्ष आम्ही अशी प्रॅक्टिस केली. 8 वर्ष आमच्याकडे तशी काहीही साधनं नव्हती, तरी सुद्धा आम्ही नॅशनल लेवलवर आमचं रँकिंग टिकवून होतो. तेव्हा वेस्ट बेंगॉलच्या ज्या मुली होत्या त्यांचं डॉमिनेशन होतं की सोमा दत्ता, अशा कुहेली गांगुली, अशा बऱ्याच काही शूटर्स होत्या, त्या नॅशनल लेवलवर होत्या आणि त्यांच्याकडे बऱ्यापैकी साधनं होती. कारण सोमा दत्ता स्वतः जर्मनीला राहायची, तिथून ती सगळं त्यांना आणू शकायची, मदत करू शकायची. पण आपल्याकडे तसं नॉलेजच नव्हतं की असं काही असू शकतं नेमबाजीमध्ये. आम्ही नॅशनलला गेल्यावर मुद्दाम त्यांच्या पाठी बसून त्यांच्या मॅचेस बघायचो की ती काय काय साधनं वापरतायत, कशा पोझिशन्स घेत आहेत, काय करतायत. म्हणजे आम्ही असे गिनीपिक्स होतो या सगळ्यांसाठी की चला असं नाही तर असं करून बघूया, असं नाही तर असं. पण ह्यामुळे आम्ही बराच काळ आमचा वाया घालवला. 8 ते 10 वर्ष मला वाटतं माझ्या जी करिअर मधली असतील ही केवळ अशा एक्सपेरिमेंट्स मध्ये फुकट गेली असं मला वाटतं. म्हणजे ही थोडी निराशा होती. मी ही 10 वर्ष अजून मला जर मिळाली असती तर मी अजून काहीतरी करू शकले असते नक्की. पण कोणाला तरी हे करायलाच हवं होतं. आम्ही जर सुरुवात केली नसती तर आज हा खेळ इथपर्यंत आलाच नसता. म्हणजे ह्या 10 वर्षाचा जेवढं नुकसान आम्हाला झालं तेवढाच फायदा माझ्या खेळाला झाला असं मला वाटतं. त्यामुळे ह्याच्याबद्दल मला खंत नाही वाटत तेवढी. त्यानंतर माझी भेट झाली मंगलाताई अभ्यंकर ज्या आहेत हायको प्रोडक्ट्सच्या, तेव्हा होत्या. मी त्या स्वतः नऊवारी साडीतल्या आहेत होत्या, पण त्यांनी हा खेळ माझा बघितला, माझी प्रगती बघितली, त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्या वर्षाला अशा काही स्कॉलरशिप द्यायच्या खेळाडूंना. तर त्या स्कॉलरशिप मधनं त्यांनी मला माझी पहिली रायफल साधारण 7-8 वर्षांनी मला घेऊन दिली. किती सालची गोष्ट आहे ही? साधारण मला वाटतं 94 ला वगैरे असेल, 94-95 मध्ये.
मला माझी पहिली तोपर्यंत रायफल इंटरनॅशनल स्पर्धा कुठचीच खेळली नाही तेव्हा तोपर्यंत म्हणजे आमच्या अशा आता पंढरीच्या वाऱ्या व्हायच्या कारण कुठेतरी त्याला लिमिटेशन असणारच आमच्याकडे ती तुम्ही कितीही नेम चांगला धरला तरी जर ती बुलेटच खराब असेल तर तिथपर्यंत ती पोहोचणारच नाही, ती गनच वाकडी असेल तर त्याचा काही उपयोगच नाही, असं काहीतरी व्हायचं. पण 95 पासून मग माझा आलेख चांगला वाढत गेला, माझ्याकडे ती रायफल आली, त्यामुळे माझा स्कोर खूपच उंचावला. मग 95 ला माझं पहिलं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सिलेक्शन झालं. तेव्हा साऊथ एशियन फेडरेशन गेम्स होते मद्रासला, त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि सुयोगाने मला तिन्ही इव्हेंट्स खेळायला मिळाले. आणि पहिल्याच इंटरनॅशनलमध्ये मला 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 ब्रॉन्झ पदकं मिळालेली आणि एक माझा न्यू सॅफ गेम्स रेकॉर्डही होता. तिथपासून मग थोडा थोडा कॉन्फिडन्स आमचा वाढत इथे गेला. थोडं थांबायला पाहिजे, कारण 95 पहिला इंटरनॅशनल गेम. मला सांग, भारतीय परिस्थितीत प्रॅक्टिस करत होतीस तू, नॅशनल गेम जिंकत होती आणि 95 साली तू गेलीस इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर. काय फरक होता इंडियन कंडिशन आणि इंटरनॅशनल कंडिशन्स? मेंटली थोडा फरक होता, पण त्या कॉम्पिटिशन मद्रासलाच झाल्या कारणाने आम्हाला इंटरनॅशनल रेंज कशी असते हे अजूनही माहीत नव्हतं. पण तेव्हा पहिल्यांदा मी परदेशी खेळाडूंना बघितलं, तेव्हा श्रीलंकन खेळाडू इंटरनॅशनल लेवलवर खूप चांगलं करायचं, म्हणजे ऑलिम्पिक लेवलवर ते होते आणि त्यांना बघायला मिळणार ह्या उत्सुकतेने मी तिथे गेलेले आणि खरंच त्या खूप चांगल्या शूटर्स होत्या. मग त्यांनी घातलेली वेगवेगळी ती जॅकेट ट्राउझर्स आम्हाला घालायला लागतात की कशा प्रकारचे आहेत. आम्ही असंच टेलरकडनं त्यातल्या त्यात जाडं कॅनव्हास घेऊन शिवून घ्यायचो, पण त्याचा फायदा काय असतो, ते कशासाठी घालतात हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. त्यांच्या किती वेगवेगळ्या प्रकारे पोझिशन्स आहेत, त्या रायफलचे ऍडजस्टमेंट करतात. आम्ही एकच ती सरळसोट रायफल सगळ्या पोझिशनला तशीच वापरायचो. ते सगळं ज्ञान आम्हाला त्यांच्याकडनं मिळालं आणि असं नसतानाही मी त्यांना तोडीस तोड स्पर्धा दिली, मी मेडल्सही जिंकली. हा कॉन्फिडन्स मला तिथे नक्की मिळाला. म्हणजे ह्या काही आकाशातनं टपकलेल्या नाही आहेत, ह्या इकडच्याच आहेत आणि केवळ ह्याच्यामुळे त्यांच्या टेक्निकल नॉलेजमुळे त्यांना फायदा मिळतो. जर हे आपल्याला मिळालं तर आपण नक्की चांगलं करू, हा अजूनच आत्मविश्वास आमचा सगळ्यांचा वाढला. मला सांगा, असं काय सांगितलं तुला हंगेरियन कोचनी जे भारतीय कोच बाम सर किंवा चक्रवर्ती सर सांगू शकत नव्हते? पहिल्याच दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं की हे जे तुम्ही कार्टून सारखं काय घातलंय ते पहिल्यांदा काढून टाका. म्हणजे काही कपडे? हो, जे आम्ही जॅकेट ट्राउझर घालायचो, आम्ही इथेच इंडियन टेलरकडनं त्यातलं त्या जाड कॅनव्हास जे काही शिवलेलं होतं त्याचा आम्हाला काही उपयोग नव्हता. ते शूटर्स घालतात म्हणून आम्ही फक्त घातलेलं.